बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नवी मुंबईत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली। एका महिलेला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला। व्हिडिओ कॉल करून महिला शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करायची। या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला। सोमवार 27 जुलै रोजी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली। प्रसार माध्यमांनुसार नवी मुंबईतील कोपरखैरणेच्या एका खासगी शाळेतील महिला शिक्षिकेनं आपल्याच विद्यार्थ्याला इंस्टाग्रामवरून व्हिडिओ कॉल केला। महिला शिक्षिकेनं जेव्हा विद्यार्थ्याला कॉल केला तेव्हा शिक्षिका अर्धनग्न अवस्थेत होती असा शाळेतील विद्यार्थ्यानं आरोप केला। या घटनेनं कोपरखैरणे हे शहर पुरतं हादरून गेलंय। या दरम्यान शिक्षिका ही नवी मुंबईतील उल्वे परिसरातील रहिवासी आहे। एक व्हिडिओ शिक्षिकेचा सोशल मीडियावर व्हायरल झाला। तो पाहून विद्यार्थ्याच्या कुटुंबानं शिक्षकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा खुलासा झालाय। आरोपी आणि पीडितेचे फोन तपासल्यानंतर अश्लील व्हिडिओ आढळलेत। पोलिसांनी सांगितलंय की शाळेतील आणखी 2 पीडित विद्यार्थी आहेत, परंतु अद्यापही या संदर्भात कसलीही तक्रार दाखल नाही। या दरम्यान अशीच एक घटना मुंबईत घडली होती। विद्यार्थ्यावर अल्पवयीन वयातच लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शिक्षिकेला अटक केली। यानंतर आरोपी महिलेला न्यायालयानं जामीन मंजूर केला। एका वृत्तमाध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार पोक्सो कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केला होता। शिक्षिका 5 स्टार हॉटेलमध्ये विद्यार्थ्याला घेऊन जायची आणि विद्यार्थ्यासोबत शरीर संबंध ठेवायची। न्यायालयात शिक्षिकेनं दोघांच्या परस्पर संमतीनं संबंध झाल्याचं सांगितलंय, असा हा महिलेनं यावेळी दावा केला होता। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर